फडणवीस असोत किंवा मग पवार ओबीसी मध्ये अन्य जाती टाकू शकत नाही, तर ओबीसींच्या वाट्याला कोणीही वाटे करू नका, छगन भुजबळ यांचं वक्तव्य. सरकार कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार, कायदेशीर मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य. मराठा आरक्षणाचा प्रश्न का चिघळतो हे सुप्रिया सुळेंना जाऊन विचारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. मराठा आरक्षणासाठी सरकार नवा GR काढण्याची शक्यता, महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता. जरांगे पाटील यांना सुद्धा GRचा मसुदा दाखवणार. मराठा आंदोलनावरील आजची सुनावणी संपली. जरांगेंच्या आंदोलनावरून याचिकेवर उद्या पुन्हा एकदा होणार सुनावणी. आदेशांचं पालन झालं की नाही हे उद्या सांगा, कोर्टाच्या सरकारला सूचना. मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच थांबवा, कोर्टाचे आदेश. मुंबईत आणखी आंदोलकांना येऊ देऊ नका, कोर्टानं दिले आदेश. आंदोलनासाठी वानखेडे स्टेडियम द्या, जरांगेंच्या वकिलांची मागणी. स्टेडियम ऐतिहासिक ठिकाण, तुम्ही काय मागणी करताय ते कळतंय का? कोर्टानं मराठा आंदोलकांना वकिलांना सुनावलं. मुंबईतले रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरून हटवा, कोर्टाचे राज्य सरकारला आदेश. उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कारवाई करण्याच्या सूचना. आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन नको, 5000 आंदोलकांनी आझाद मैदान व्यतिरिक्त इतर कुठेही थांबू नये, हायकोर्टाचे आदेश. आंदोलकांची चिखलात बसण्याची तयारी आहे का? आझाद मैदानात तंबू आणि रेल्वे स्टेशनचा आधार कशाला हवाय? मुंबई हायकोर्टाचे आंदोलनावर ताशेरे. मराठा आरक्षणासाठी विविध कायदेशीर पर्यायांचा विचार विनिमय सुरू. मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टाचा अडसर येत असल्यानं पेच. मुख्यमंत्र्यांसमोर वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये झाली चर्चा, सूत्रांची माहिती. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. जरांगेंचा आणखी कडक उपोषणाचा इशारा, आजपासून पाणी सुद्धा घेणार नाही, दिला इशारा. CSMT स्थानकासह आझाद मैदानाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत महत्त्वाचे बदल. मंत्री छगन भुजबळ यांनी बोलावलेली ओबीसी नेत्यांची बैठक झाली संपन्न, तर बबनराव तायवाडे यांच्यासोबत फोनवरून केली चर्चा. नागपुरात राष्ट्रीय ओबीसी संघाचं साखळी उपोषण सुरू असल्यामुळे तायवाडे अनुपस्थित राहणार, दिली माहिती. मराठा आंदोलकांना अन्न पाणी औषधोपचार पुरवा, अमित ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन.